माझ्या स्क्रीनवर जरा वेगळा विचित्र प्रकार चालू आहे, काहीतरी वेगळं दिसतंय ते. ओके, ॲपला काही प्रॉब्लेम येतो आहे का तुमच्याकडे? बघा बरं, काही इश्यू नाही आहे ना? चालू होणं, बंद होणं, स्क्रीन ऑन ऑफ होणं, असं काही होतंय का? असं काही नसेल तर मला स्पीकर ऑन करून सांगा. मला चॅटिंग मध्ये काही दिसत नाही. काय इश्यू झाला? कोणी बटन दाबून गेलं काय? ओके, न्यू टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत, बरोबर आहे ना? स्क्रीन दिसतंय का? बघा, न्यू टॉपिक आपण सुरू करणार आहोत आणि त्याचं जे नाव होतं ते काय होतं? एक मिनिट, की ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे होतील? एक सेकंद थांबा, मी जरा रिप्लाय देतोय. एक मुलाला डाऊट आहे. बजेट सुरू करणार आहोत, राईट? बजेटरी कंट्रोल.
बजेट बद्दल माहिती आहे कोणाला काही? व्हॉट इज मीन बाय बजेट? नाव ऐकलंय? काय असतं बजेट? कोणी सांगू शकतं? सर्व वर्षभराचा खर्चाचा अंदाज काढणे. ओके, अजून? किती पैसे कोणत्या ठिकाणी खर्च करायचे आहेत ते सर्व लिहून ठेवायचे. राईट. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं की बजेट म्हणजे काय की तुमचं अंदाजपत्रक. ओके, कसलं अंदाजपत्रक? स्क्रीनवर दिसतंय का बघा बरं, वाचण्यायोग्य दिसतंय का जास्त बारीक आहे? दिसतंय बरोबर दिसतंय. ओके, बघा सगळ्यात महत्वाचं काय असतं, बजेटरी म्हणजे काय? बजेट इज द मीन्स प्लॅनिंग ऑफ फ्युचर. तुम्ही फ्युचरचा प्लॅन करण्यासाठी बजेट तयार करतात. जसं की प्रत्येक जण हिशोब लावून ठेवतं. जर तुम्हाला 100 रुपये सांगितले तर 100 रुपयाचा काय खर्च करणार, त्या खर्चांचा हिशोब पहिलेच लावून ठेवणं, म्हणजे खर्च करायच्या आधी त्या पैशांचा हिशोब लावून ठेवणं, याला बजेट म्हणतात. लक्षात आलं का मी काय सांगतोय? बजेट म्हणजे काय की खर्च होण्या अगोदरच त्या पैशांचा हिशोब लावून ठेवणं. मग ज्या वेळेस तुम्ही खर्च करतात, खर्च केल्यानंतर तो भाग वेगळा आहे, पण खर्च करायच्या आधी तुम्ही जे सांगतात दॅट इज कॉल्ड द प्लॅनिंग फॉर फ्युचर. याला काय म्हटलं जातं? फ्युचरच्या प्लॅनिंग मध्ये बजेट म्हणजे काय होतं? प्रिपरेशन ऑफ बजेट, बजेटरी कंट्रोल मी रिलेटेड टू इश्यूज. द बजेटरी कंट्रोल इज कन्सर्न विथ द मॅनेजमेंट ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज अँड हेल्प ऑफ बजेट. म्हणजे याच्याने काय होतं की जेव्हा तुम्ही एखादं बजेट बनवतात तर तुमचं बिझनेस मॅनेजमेंट याच्यातनं कळतं की तुमच्या बिझनेसची प्लॅनिंग कशी आहे. वर्षभरात तुम्ही किती परचेस करणार आहेत, किती सेल करणार आहेत, किती खर्च तुमचा होणार आहे, त्याच्यात तुम्ही सॅलरी किती देणार आहेत, तुमचा पैसा येणार किती आहे, पैसा जाणार किती आहे, डेटर्सचं कलेक्शन किती होणार आहे, क्रेडिटर्सचं पेमेंट किती होणार आहे, वेजेस किती पेड होतील, इन्कम टॅक्स किती द्यावा लागेल, याचा पूर्व अंदाज म्हणजे बजेट. समजलं? याचा सगळ्यांचा पूर्व अंदाज म्हणजे काय? बजेट. मग बजेट इन शॉर्ट मध्ये म्हटलं तर बजेट इज अ कंट्रोल डिव्हाइस ऑफ बिझनेस. बजेट काय करतं? तुमच्या बिझनेसला कंट्रोल करतं. म्हणजे जर तुमचा बिझनेस 10 लाख रुपयाचा टर्नओव्हर काढत असेल तर त्या 10 लाख रुपयाच्या टर्नओव्हर मागे तुमचं काय मॅनेजमेंट आहे, तुमचा बिझनेस कसा वाढवेल, बिझनेसला तुम्ही कसं एस्टॅब्लिश करणार आहेत, या गोष्टी तुम्ही बिझनेसमध्ये जर दाखवत असाल तर त्याला आपण काय म्हणतो? बजेट. बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट असेल, दरवर्षी ते वर्ष सुरू झालं की वर्ष बदललं की ते काय करतात? त्यांचं बजेट पब्लिश करतात. आता 1 फेब्रुवारीला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं बजेट येतं आणि त्याच्यानंतर काही 1 महिन्यानंतर महाराष्ट्र स्टेटचं बजेट दिलं जातं. मग ते वर्षभरामध्ये काय करणार आहेत, किती पैसा कुठे जाणार आहे, त्या गोष्टी सांगितल्या जातात. मग बिझनेसमध्ये बजेटरी कंट्रोलचं काय होतं? प्लॅनिंग करण्यासाठी आपण बजेट करतो, कम्युनिकेशन करण्यासाठी बजेट करतो, कोऑर्डिनेशन करण्यासाठी आणि बिझनेसला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी बजेट केलं जातं. लक्षात आलं? बजेट कशासाठी असतं? प्लॅनिंग करण्यासाठी. अ बजेट इज अ नथिंग बट प्लॅन. बजेट काय आहे? प्लॅन आहे. नथिंग बट प्लॅन. विदाउट प्लॅनिंग एनी मॉडर्न बिझनेस कॅन नॉट बी फंक्शन. कुठलाच बिझनेस कुठल्याही प्लॅनिंग शिवाय काम नाही करू शकत. प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग करावं लागतं. जसं की तुम्ही जर विचार केला, समजा इन द मॉर्निंग, उद्या सकाळी तुम्हाला समजा कुठेतरी फिरायला जायचंय, पिकनिकला जायचंय, मग तुमची प्लॅनिंग आत्तापासून चालते. बरं मग पिकनिकला जायचंय, तो स्पॉट समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही कुठल्या पिकनिक पॉईंट आवडतो तुम्हाला, एखाद्याने ठरवलं की चला महाबळेश्वर जायचंय. ओके,
कुठे जायचंय? महाबळेश्वरला. महाबळेश्वरला जायचंय तर मग त्याच्यासाठी मग तुम्ही काय म्हणणार की नाही आपल्याला काय काय लागणार आहे त्याचं प्लॅनिंग करू. मग कपडे कोणते घ्यायचे, बॅगा किती घ्यायच्या, घरून नाश्त्याला काय घेऊन जायचं, किती पैसे बरोबर ठेवायचे, राईट. कोणत्या सिच्युएशनला कोणता ड्रेस वापरायचा, कॅमेरा घ्यायचा की नाही घ्यायचा, सेल्फी सेल्फी स्टिक घ्यायची का नाही घ्यायची, शूज कोणते घालायचे, का चप्पल घालायची, मॅचिंग होईल का नाही होणार, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही काय करतात प्लॅनिंग करतात. मग ते प्लॅनिंग का करतात? कारण तुमची पिकनिक चांगली झाली पाहिजे. तुमची पिकनिक म्हणजे तुमचा एन्जॉय झाला पाहिजे. बरोबर आहे ना? करतात की नाही? मग नुसतं फिरायला हो सर. जायचं असेल तरी आपण प्लॅनिंग करतो, तरी आपण बजेट बनवतो. तर मग हे तर बिझनेस आहे. बिझनेसमध्ये तर प्लॅनिंग शिवाय काहीच होणार नाही, कुठलंच फंक्शन काम करणार नाही. प्लॅनिंग इज द रिलेटेड टू प्रोडक्ट. मग प्लॅनिंग कशाच्या रिलेटेड असते? प्रोडक्टच्या. मग सेल, स्टॉक किंवा रिक्वायरमेंट ऑफ लेबर असेल तर या गोष्टींची तुम्हाला बजेटमध्ये प्लॅनिंग करावी लागते. कम्युनिकेशन साठी बनवावं लागतं. कम्युनिकेशन इज द इम्पॉर्टंट फॅक्टर इन ऑल सिच्युएशन इन द बिझनेस. इन कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन अबाउट द प्लॅन अँड पॉलिसीज. तुमच्या ऑर्गनायझेशनच्या प्लॅन काय आहेत, पॉलिसीज काय आहेत हे दाखवण्यासाठी तुम्हाला बजेटमध्ये काय करावं लागतं? प्लॅनिंग करावं लागतं, बजेट बनवावं लागतं. मग ज्यावेळेस तुम्ही बजेटरीमध्ये बजेट बनवत असाल तर तुमच्या कंपनीच्या प्लॅन आणि पॉलिसी तुम्हाला आधी सांगावं लागतं. ज्यावेळेस बिझनेस तुम्ही डेव्हलप करतायत, तुमचे कस्टमर असतील, सप्लायर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, लेंडर्स असतील, स्टेक होल्डर्स असतील किंवा शेअर होल्डर्स असतील, तर या सगळ्या लोकांना तुमच्या बजेटचं प्लॅनिंग द्यावं लागतं. तुमच्या ऑर्गनायझेशनची इन्फॉर्मेशन द्यावी लागते. तुम्ही काय करणार आहेत, काय कसं जाणार आहे, तुमचा रोडमॅप काय आहे, तुमच्या आयडियाज काय आहेत, तुमचा मॅनेजमेंट काय आहे आणि तुम्ही कोणाला किती टार्गेट देणार आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कम्युनिकेशनच्या माध्यमातून कराव्या लागतात. But it helps that the other ideas for the expansion of the business or growth of the business. बिझनेस ची ग्रोथ होण्यासाठी बजेट इम्पॉर्टंट आहे. लक्षात येतंय का बोर होतंय? आधीच सांगून द्या. बोर होतंय की समजतंय का डायरेक्ट प्रॉब्लेमवर तुटून समजते. पडायचं? सगळ्यांना समजतंय का? ओके, समजत आहे. मग ठीक आहे, करतो कंटिन्यू. त्यानंतर बिझनेसचं कोऑर्डिनेशन महत्वाचं असतं. ज्यावेळेस तुम्ही डिफरंट पीपल बरोबर डिफरंट बिझनेस करतात. समजा तुमचा जो बिझनेस आहे, आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सर्वसाधारणपणे तुमच्यामध्ये कोणाचं लग्न जमलेलं आहे का? सांगा मला. नाही सर. नाही का? कोणीच नाही का? साक्षीचं पण साक्षी नाही ना इथं. साक्षी कुठे? आहे. बरं, मग साक्षीचं लग्न जमलेलं आहे तर मग साक्षीच्या रिलेटेड आपण एक्झाम्पल घेऊ. बघा, जसं की जर साक्षीचं एंगेजमेंट झाली असेल किंवा लग्न जमलेलं आहे, तर सपोज XYZ तिने कुठली तरी तारीख पकडलेली असते लग्नाची. सपोज 2024च्या मार्च मध्ये समजा तिची तारीख आहे. पकडली का तारीख? नसेल तर मी सांगून देतो. 16 मार्च आहे असं समजून घेऊ आपण. ओके, फक्त समजून घ्यायचंय. 16 मार्चची तिच्या लग्नाची तारीख आहे. मग आता तिच्या कमीत कमी किती महिने बाकी आहेत? आता चालू तुमचा नोव्हेंबर आहे, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी, म्हणजे ओव्हरऑल 4 महिने बाकी आहेत. किती महिने बाकी आहेत? 4. मग या 4 महिन्यामध्ये काय होईल की सगळ्यात महत्वाची गोष्ट तारीख डिसाईड झाली. तारीख डिसाईड करण्यासाठी तुम्हाला ऑर्गनायझेशन नुसार कम्युनिकेशन करावं लागलं एका ज्योतिषी बरोबर, म्हणजे ब्राह्मण असेल त्या व्यक्तीने तुम्हाला तारीख दिली, राईट. तारीख तो डिसाईड करतो. नंतर त्या व्यक्तीने तारीख डिसाईड केली, नंतर तुम्ही दुसरी गोष्ट डिसाईड करणार, प्लेस ऑफ मॅरेज, लग्न कुठे करायचंय. मग त्याच्यासाठी मंडप किंवा लॉन्स, दोघी गोष्टी वेगळ्या येतात.
मग त्याच्यात समजा आपल्याकडे बँड लावण्याची पद्धत असते, आपल्याकडे अजून एक पद्धत असते, कसली 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 लग्नामध्ये लोकांना जे आपण गिफ्ट वगैरे देतो बघा, साडी वगैरे देतो ते. मग हे बस्ता वेगवेगळ्या पद्धती आहेत. काय म्हणतात त्याला? बस्ता म्हणतात, बस्ता. बस्ता. ओके, बस्ता. आता या इथं 6 गोष्टी झाल्या. मग 6च्या 6 गोष्टी वेगवेगळ्या लोकांबरोबर इनोव्हेट करतायत. मग 6 लोकांबरोबर इनोव्हेट करतायत, तर तुम्हाला वेगळ्या व्यक्तीचे वेगळ्या बरोबर बोलावं लागेल. ब्राह्मण बरोबर तुम्ही बस्त्याचं बोलू नाही शकत, बरोबर आहे ना? मंडप जिथं दिलेला आहे त्या व्यक्तीला तुम्ही गिफ्ट काय द्यायचे ते नाही विचारू शकत, बरोबर? ज्याच्याकडे बँड लावलेला आहे त्याला हे नाही सांगू शकत की नवरीचा जो काय म्हणतात त्याला लेहंगा काहीतरी काय म्हणतात ना, हा लेहंगाच म्हणतात ना, मग लेहंगा कितीला भेटतो तुम्ही त्याला नाही विचारू शकत. होईल का असं काही? नाही होणार. म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळा काम करतो, आणि जर प्रत्येक व्यक्ती वेगळं काम करतो तर त्याच्याबरोबर आपल्याला कोऑर्डिनेशन पण वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. डिफरंट पीपल विथ डिफरंट ऑर्गनायझेशन, कारण प्रत्येकाची डिफरंट ऍक्टिव्हिटी आहे, प्रत्येकाचा डिफरंट गोल आहे, तर प्रत्येकाला समजून घेणं, त्याच्याशी कम्युनिकेट करणं आणि कोऑर्डिनेशन करून तुम्हाला त्याला बजेट द्यावं लागतं. कारण इन द ऑर्गनायझेशन टू अचीव द कॉमन गोल, प्रत्येकाचा उद्देश एकच असतो. प्रत्येकाचा उद्देश एकच असतो, काय? ग्रोथ, प्रॉफिट, टार्गेट, टर्नओव्हर. प्रत्येकाचा उद्देश हाच असतो की आपल्या व्यवसायाची ग्रोथ झाली पाहिजे, आपल्याला मोस्ट ऑफ जास्त प्रॉफिट भेटला पाहिजे, टार्गेट अचीव झाले पाहिजे, जास्तीत जास्त टर्नओव्हर झाला पाहिजे. सगळ्यांचा उद्देश काय असतो? सेम असतो. जसे या सगळ्यांचा उद्देश एकच होता, लग्न. 1 तारीख घ्यायची त्या दिवशी साक्षीचं लग्न करून टाकायचं. सगळ्यांचा हा उद्देश एक आहे. तसं ऑर्गनायझेशनचा आणि ऑर्गनायझेशनच्या रिलेटेड जे लोक असतात त्यांचा बी एक कॉमन पर्पज असतो आणि कॉमन उद्देश असल्यामुळे तुम्हाला बजेट पण कॉमन बनवावं लागतं. इज द क्लिअर? येस. समजली कन्सेप्ट सगळ्यांना? ओके. ठीक आहे. मग त्याच पद्धतीने कंट्रोलेशन पण ठेवावं लागतं. काय काय होतं आता, जसं की याच एक्झाम्पलला मी कंटिन्यू करतो. जसं की लग्न म्हटलं म्हणजे सगळ्यांची हाऊस, मजा, मस्ती या सगळ्या गोष्टी येतात, बरोबर आहे ना? मग आता लग्न एकुलत्या एक मुलीचं आहे म्हणजे मग ब्राह्मणाला काय 50,000 रुपये देऊन टाकायची, घे बाबा सुखी संसारासाठी मुलीला चांगले आशीर्वाद दे. मग प्लेस ऑफ सप्लाय चांगल्यातली चांगली 5 स्टार हॉटेल शोधत नाही बसायची, कुठेही लग्न लागतं. मग तुम्ही काय तिथं 5 लाख रुपये नाही देत बसणार. बँड लावायचा आहे म्हणजे त्या बँडची 10 लाख रुपये किंमत नाही पाहिजे. हे सगळं कंट्रोलमध्ये असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी कंट्रोल झाल्या पाहिजेत. खर्चांचा हिशोब तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, कारण कंट्रोल नेसेसरी टू सी दॅट परफॉर्मन्स टेक द प्लेस अकॉर्डिंग टू प्लॅन. प्लेस नुसार तुम्हाला प्लॅन बनवावा लागेल, परफॉर्मन्स नुसार तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल, कारण तुमचे जे फंक्शन्स आहेत ते फंक्शन खर्चांवर नियंत्रण ठेवणारे असले पाहिजे, खर्चांना कंट्रोल करणारे असले पाहिजे. आणि जर तुम्ही खर्चांना कंट्रोल केलं नसेल तर इश्यू होऊन जाईल. तर काय होऊन जाईल? इश्यू होऊन जाईल. मग कोणता इश्यू होऊन जाईल? तुमचं बजेट काही कामाचं राहणार नाही, कंट्रोलेशन होणार नाही आणि तुमचं मॅनेजमेंट डिस्प्यूट होऊन जाईल. समजलं? म्हणून या 4 गोष्टी बजेटमध्ये इम्पॉर्टंट असतात. इथपर्यंत कोणाला काही डाऊट?
नाहीये. आज याला नेमकं झालं काय आहे तेच कळत नाही मला. हे या पद्धतीने झाकलं जातंय. नंतर क्लास एंड झाला का मग बघून घ्या. मी ग्रुपला टाकतो ते. तुमची झालेली चॅटिंगच मला दिसत नाही किंवा तुम्ही काय मेसेज टाकतात ना ते दिसत नाही आज. सो माईक ऑन करून बोलून सांगून देत चला वाटल्यास मी विचारलं काही तर. आता थोडंसं पुढे जाऊ आपण. बजेटमध्ये पण प्रकार असतात. बजेटमध्ये काय असतात? प्रकार. मग जे प्रकार आहेत त्याच्यापैकी एक येतं फ्लेक्झिबल बजेट. ओके. मग फ्लेक्झिबल बजेटवर काय होतं? आता फ्लेक्झिबल बजेट म्हणजे काय? ही कन्सेप्ट तुम्हाला आधी समजून घ्यावी लागेल. व्हॉट इज द फ्लेक्झिबल बजेट? फ्लेक्झिबल नाव ऐकलंय का? हो सर, ऐकलंय. ऐकलंय. मग फ्लेक्झिबल म्हणजे काय सांगा बरं? त्याच्यात बदल करता येतील असं. ज्याच्यात बदल करता येईल असं किंवा चेंजेस होणार, चेंज होणार. बरोबर? हो सर. पण एक मिनिट मी फक्त सिलेबस नुसार हे बघून घेतो की तुम्हाला फ्लेक्झिबल बजेटमध्ये प्रॉब्लेम्स आहेत की फक्त थेरी. ओके. आहेत, प्रॉब्लेम पण आहेत. बजेटचा मीनिंग आणि ते का केलं जातं हे समजलं तुम्हाला? हो. ओके. मग याच्यामध्ये जे फ्लेक्झिबल बजेट दिलंय त्या फ्लेक्झिबल बजेटमध्ये काय म्हटलेलं आहे ते बघू आपण. One which by the recognizing the difference between fixed, variable आणि semi variable cost designed to the change in relation to the level of activity. बरं, याच्यात तीन गोष्टी येतात. एक फिक्स, दुसरं व्हेरिएबल आणि तिसरं आहे सेमी व्हेरिएबल. ओके. कोणत्या कोणत्या? फिक्स, व्हेरिएबल, सेमी व्हेरिएबल. तर या तीन गोष्टींमध्ये नेमकं काय होतं? फिक्स म्हणजे नो चेंज. फिक्स म्हणजे तो जो खर्च आहे तो फिक्स राहील, बदलणार नाही. फॉर एक्झाम्पल, तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये 10 एम्प्लॉई आहेत, प्रत्येकाला तुम्ही महिन्याला 5,000 रुपये सॅलरी देतायत. मग सॅलरी बदलणार आहे का वर्षभर? येस ऑर नो? बदलेल का? नाही सर. नाही बदलणार. नाही. समजा तुमची जी बिल्डिंग आहे, तुम्ही जिथं व्यवसाय करताय त्या व्यवसायाचं रेंट फिक्स ठरलेलं आहे. 5,000 रुपये तुमच्या किंवा 10,000 रुपये तुमच्या बिल्डिंगला रेंट आहे.
आणि ते वर्षभर बदलेल का? नाही बदल. नाही. नाही बदलणार. मग असे जे खर्च असतात ते फिक्स असतात, बरोबर. काही व्हेरिएबल नेचरचे असतात. व्हेरिएबल नेचरचे जे खर्च असतात ते नेहमी बदलत राहतात. मग ते का बदलतात? कारण ते डिपेंड असतात सेल्सवर. कशावर डिपेंड असतात ते? सेल्सवर. तुम्ही जेवढा सेल्स करणार तेवढा तुमचा खर्च कमी होईल किंवा वाढेल, हे तुमच्या सेल्सवर डिपेंड करतं. जसा सेल तसा काय राहील? खर्च. म्हणजे व्हेरिएबल नेचरचे. जसं की डिस्काउंट आहे. डिस्काउंट का देणार तुम्ही? सेल झाला, पैसा गोळा करायचा असेल तर देणार, बरोबर. कमिशन आहे. कमिशन केव्हा देणार? व्हेरिएबल नेचरचं आहे. सेल करण्यासाठी तुम्हाला कमिशन द्यावं लागतं. ॲडव्हर्टाइजमेंट आहे, व्हेरिएबल नेचरचं राहील. कारण जेवढा तुम्ही सेल्स करणार तेवढी तुमची जेवढी तुम्ही ॲडव्हर्टाइज करणार तेवढा तुमचा सेल्स वाढेल. सेमी व्हेरिएबलचे काही नेचर असतात. सेमी व्हेरिएबलमध्ये काय असतं? फिक्स पण येतं आणि व्हेरिएबल पण येतं. काही खर्च असे असतात की अर्धवट तुम्हाला चालतात, ते अर्धे फिक्स चालतील, अर्धे व्हेरिएबल चालतील. ते आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जास्त समजेल थेअरीपेक्षा. ओके. मग याचे जेव्हा प्रॉब्लेम बघू आपण तेव्हा जास्त क्लिअर होऊन जाईल. फ्लेक्झिबल बजेट केव्हा बनवलं जातं? मग त्याचे काही पॉइंट्स दिलेत. फ्लेक्झिबल बजेट आर प्रिपेअर इन द फॉलोइंग केस. का बनवायचं? फर्स्ट केस म्हटली, वेअर द बिझनेस डिपेंड अपॉन द सम स्केअर मटेरियल. जर तुम्ही रॉ मटेरियलवर बिझनेस घेत असाल, तुमचा बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चालू असेल, तुम्ही काही मटेरियल परचेस करून आणतात आणि त्या मटेरियल पासून पक्का माल बनवतात, तर तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागतं. म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल बनवणे, ज्यांचा व्यवसाय असा असेल त्यांना फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागतं. दुसरी कंडिशन आहे, वेअर द एक्झॅक्ट डिमांड कॅन नॉट बी एस्टिमेटेड इन द न्यू बिझनेस. नेमकं तुमच्या बिझनेसमध्ये लोकांना काय अपेक्षित आहे, लोक तुमच्याकडनं काय अपेक्षित मागतायत, लोकांना तुमच्याकडून काय पाहिजे आहे, हे जेव्हा कळत नसेल तेव्हा तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागतं. लक्षात आलं? जेव्हा लोकांना हे कळत नसेल की तुमच्या बिझनेसमध्ये काय रिक्वायरमेंट आहे, तुमच्या बिझनेसमधून कुठली गोष्ट मागितली गेली पाहिजे, हे समजत नसेल तर त्यांना फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागतं. ओके. नंतर म्हणतोय, वेअर द बिझनेस डिपेंड अपॉन द नेचर. नेचरवर डिपेंड राहील. जसं की रेनफॉल, पावसाळी, हिवाळी, उन्हाळी. तुमच्या सीझन वाईज जर बिझनेस असेल तर तुम्हाला फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागेल. काही लोकांचे बिझनेस फार बदलणारे असतात. म्हणजे जसं की आता फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आहे, पावसाळा सुरू झाला, रेन सीझन, की तो काय करतो? अम्ब्रेला, रेनकोट अशा व्यवसाय सुरू करतो, हे विकायचं. तोच व्यक्ती आपल्याकडे हिवाळा सुरू झाला तर हिवाळ्यामध्ये तो काय करतो? काय म्हणतात? स्वेटर का, जर्किंग, किंवा मग ते हिवाळ्यामध्ये आपल्याला जे गरम कपडे असतात ते विकतो तो. आणि तोच व्यक्ती पुन्हा उन्हाळा सुरू झाला की तो काय करतो? कोल्ड्रिंक विकतो. किंवा मग गुल्फी वगैरे या गोष्टी विकता सुरुवात करून देतो. म्हणजे त्याचा एक बिझनेस स्थिर नाहीये, त्याचा बिझनेस डिपेंड आहे सीझनवर. जसं सीझन आलं तसं तो त्याचे बिझनेस बदलतो. मग असे बिझनेस करत असतील तर त्यांना फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागतं. इन सम बिझनेस वेअर द सेल कॅन नॉट बी प्रिडिक्टेड. काही बिझनेस असे असतील की त्यांचा सेल्स किती होतो त्यांनाच कळत नाही, अशा वेळेस फ्लेक्झिबल बजेट बनवावं लागतं. वेअर द सफिशियंट लेबर फोर्स इज नेसेसरी फॉर रनिंग द बिझनेस स्मूथली. जर तुम्हाला सफिशियंट लेबर, खूप कमी लेबर असेल किंवा खूप जास्त लेबर असेल, त्याच्यामधनं तुम्हाला सफिशियंट लेबर किती आहे हे जर समजून गेलं तर फ्लेक्झिबल बजेट तुम्ही बनवू शकता. लक्षात आलं का? या केसेस लक्षात आल्या का तुमच्या?
हो सर. ओके. बाकी ज्यांचा साक्षी, रोहिणी, रोशनी, जागृती. हो समजलं सर. ओके. मग यूज ऑफ फ्लेक्झिबल बजेट याचा वापर कसा होतो? इट इज मोर रिअलिस्टिक अँड हॅज ग्रेट प्रॅक्टिकल युटिलिटी इन द बिझनेस. याच्यामुळे काय होतं, तुम्हाला प्रॅक्टिकल काम करायला सोपं पडतं. तुम्हाला सगळ्या गोष्टींचे प्रॅक्टिकली अंदाज येऊन जातात आणि त्याच्यामुळे तुम्ही काय करतात, बिझनेस स्मूथली चालू करतात. द इफिशियन्सी ऑफ द मॅनेजर कॅन बी मेजर्ड. मॅनेजरला सगळा डेटा आधीच मिळालेला असतो, मॅनेजरकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात, मॅनेजर तो डेटा व्यवस्थित पद्धतीने हँडल करू शकतो. तर त्या बजेटला काय करता येतं, प्रॉपर प्लॅनिंग करता येतं. हेल्प्स टू कंट्रोल द कॉस्ट. तुमच्या बिझनेसमध्ये प्रोडक्टची कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी फ्लेक्झिबल बजेटचा वापर होतो. कशासाठी होतो? फ्लेक्झिबल बजेटचा वापर कशासाठी केला जातो? प्रोडक्टची कॉस्ट कंट्रोल करण्यासाठी. जर समजा तुम्ही एक वस्तू बनवतायत, त्या वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला खर्च आला असेल, समजा व्हेरिएबल कॉस्ट आली असेल 500 रुपये आणि तिच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट ऍड केला 100 रुपये, बरोबर आहे. आणि मग ही तुम्हाला सेल करावी लागेल कितीला? 600 रुपयाला. मग 600 रुपयाला सेल करायला तुम्हाला लागेल, पण 600 रुपयाला लोक घ्यायला तयार नाहीयेत. आलं लक्षात मी काय सांगतोय? एक वस्तू आहे, तिला बनवायला खर्च आला 500 आणि तुम्ही प्रॉफिट ऍड केला 100, असे टोटल तुम्ही ती वस्तू कितीला विकतायत? 600 रुपयाला. आणि लोकांना ती वस्तू दुसरीकडे 400 रुपयाला भेटते, 300लाही भेटून जाते, 500लाही भेटून जाते. मग तुमच्या समोर तर प्रश्न आहे ना, की ती 500ला अवेलेबल होते, 400ला अवेलेबल होते, 300ला अवेलेबल होते, मग तुम्ही 600ला का विकायची? मग अशा वेळेस तर कस्टमर तुमच्याकडे येणार नाही. येईल का कस्टमर? नाही येणार. मग कस्टमर जर आला पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्हाला कॉस्ट कंट्रोल करावी लागेल. मग तुम्हाला ही व्हेरिएबल कॉस्ट 500 पर्यंत पोहोचली कशी हे शोधावं लागेल. मग ती 500चं कंट्रोलेशन आणावं लागेल. मग 500चा खर्च जर तुम्ही कमी करू शकले तर तो करायचा. मग त्याच्यातनं मटेरियलची कॉस्ट जर हेवी असेल तर ती कमी करता येईल. जर एक लेबर काम करून घेत असेल तर दुसऱ्या लेबरला तुम्ही वेगळं काम देऊ शकतात, किंवा 2 लेबर जर एक काम करत असतील तर एका लेबरला तुम्ही काढून टाकू शकतात. म्हणजे तुमचा लेबरचा खर्च वाचू शकतो, मटेरियलचा खर्च वाचू शकतो. पॅकिंग जर तुम्ही हेवी करत असाल तर पॅकिंग तुम्ही नॉर्मली करू शकता, तो खर्च कमी करू शकतात. म्हणजे तुमचे खर्च कमी झाले तर ऑटोमॅटिक व्हेरिएबल कॉस्ट कमी होईल, प्रॉफिट कमी होईल, सेलिंग प्राइस कमी होऊन जाईल, कॉस्ट कंट्रोल मध्ये येईल. आणि कॉस्ट कंट्रोल मध्ये आली तर लोक तुमच्याकडे येतील. क्लिअर? नंतर काय म्हणतोय, द फिगर इन द फ्लेक्सिबल बजेट कॅन बी चेंज अकॉर्डिंग टू चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ ऍक्टिव्हिटी. तुमच्या ऍक्टिव्हिटीवर त्याची व्हॅल्यू चेंज होत राहील. इट इज मोर रिअलिस्टिक दॅन फिक्स्ड बजेट बिकॉज द फिक्स्ड बजेट डील विथ द ओनली लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी. फिक्स्ड बजेट पेक्षा हे कितीतरी पट चांगलं आहे असं त्याला म्हणायचंय. कारण फ्लेक्झिबल बजेट एक आकारानुसार बदलू शकतं. त्याच्याकडे 3 पॉइंट आहेत, फिक्स, व्हेरिएबल आणि सेमी व्हेरिएबल. 3 गोष्टींमध्ये तो चेंज येऊ शकतो, पण फिक्स बजेटमध्ये काही चेंज राहत नाही. दुसरा एक प्रकार आहे तो कॅश बजेटचा. आता कॅश बजेटमध्ये तुम्ही काय करतात, कॅश बजेटमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. टीवाय बीकॉम ला तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 होता, आठवतं का? नाही आठवत होतं कोणाला? काहीतरी. होतं काहीतरी. कॅश फ्लो स्टेटमेंट होतं. हो. मग हे कॅश फ्लो स्टेटमेंट काय शो करतं, की तुमचा फ्लो ऑफ कॅश, काय फ्लो ऑफ कॅश. मग त्याच्यात इनफ्लो आणि आउटफ्लो. तुमच्याकडे येणारी कॅश किती आहे आणि जाणारी कॅश किती आहे हे तुम्हाला याच्यात दाखवायचं असतं. कॅश बजेट इज द फोरकास्ट ऑफ कॅश पोझिशन. काय दाखवतं? कॅश पोझिशन फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. मग तुमचा जो
पर्टिक्युलर पिरियड ठरवलेला असेल 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 4 महिन्याचा, 2 महिन्याचा, 1 वर्षाचा, 6 महिन्याचा, तर त्या पिरियड मध्ये तुमच्याकडे कॅश येणार किती आहे आणि ती कॅश जाणार किती आहे, म्हणजे कॅश इनफ्लो आणि आउटफ्लो. मग जो इनफ्लो जो आहे तो रिसिप्ट साइड दाखवतो आणि आउटफ्लो आहे तो पेमेंट दाखवतो. आणि याच्यातनं तुमचा बॅलन्स किती येतो, मग तो बॅलन्स पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, दॅट वॉज द कॅश बजेट. याला काय म्हटलं जातं, कॅश बजेट म्हटलं जातं. समजलं का? हो. ओके. इट इज रिप्रेझेंट द कॅश रिक्वायरमेंट ऑफ द बिझनेस ड्युरिंग द बजेट पिरियड. तुम्हाला कॅश किती लागणार आहे हे दाखवण्याचं काम कॅश बजेट करतं. It is financial budget prepared after the preparation of all functional budget. A cash budget is usually defined as an estimate of receipt and payment for each month or any other relevant period forming part of entire budget period. जेवढा बजेटचा पिरियड असेल त्या बजेटच्या पिरियड मध्ये तुमच्याकडे कॅश किती येणार आहे म्हणजे रिसिप्ट साइड आणि पेमेंट फॉर इच मंथ. तुम्ही प्रत्येक महिन्याला पेमेंट कसं करणार हे त्याच्यात द्यावं लागतं. मग याचे युजेस काय होतात, मग याचे फायदे काय किंवा याचा वापर काय होतो. इट हेल्प्स कोऑर्डिनेशन ऍक्टिव्हिटीज ऑफ डिफरंट डिव्हिजन ऑफ कॉर्पोरेट सेक्टर. तुमच्याकडे कॅश किती अवेलेबल आहे हे जर माहिती राहिलं तर प्रत्येक डिपार्टमेंटला तुम्ही सांगू शकतात की कॅश किती आहे, खर्च किती करावा लागेल, कॅश किती येणार आहे, किती जाणार आहे, म्हणजे त्या हिशोबाने प्रत्येक डिपार्टमेंट खर्च करतं. इट हेल्प द कंपनी टू प्लॅन फॉर डिव्हिडंड अँड इंटरेस्ट पेमेंट. जर तुमच्याकडे कॅश पेमेंटचं किंवा कॅश इनफ्लोचं, कॅश पेमेंटचं बजेट असेल तर कंपनीला फ्युचरमध्ये डिव्हिडंड द्यायचा की नाही द्यायचा, इंटरेस्ट द्यायचा की नाही द्यायचा हे ठरवता येतं. म्हणजे लोकांना डिव्हिडंड किती देता येईल आणि इंटरेस्ट पेमेंट द्यायचं की नाही द्यायचं येईल हे ठरवता येतं. इट हेल्प टू प्रॉपर प्लॅनिंग फॉर लॉंग टर्म कॅपिटल रिक्वायरमेंट. तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटलची किती गरज आहे हे दाखवण्यासाठी याची गरज पडते. बिझनेसमध्ये कॅपिटल वाढवायचं की कमी करायचं किंवा मग नवीन इन्क्रीज किती करायचं, लोन काढायचं की नाही करायचं, याचा बजेट तुम्हाला कॅश बजेटवरून भेटून जातो. इट हेल्प टू मॅनेजमेंट नोज द टाइप्स ऑफ कॅपिटल रिक्वायर्ड टू बी रेज. याच्यामुळे काय होतं की तुमच्याकडे कॅपिटल रिक्वायर किती आहे, किती वाढवता येईल, किती कॅपिटल तुम्ही इन्क्रीज करू शकतात हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. इट इज युजफुल and analysis the estimated changes in the receipt and plan payment in the budget period. तुमच्याकडे जो रिसिप्ट साइड आहे, तुमचा जो बजेटचा प्लॅन आहे, त्या बजेटच्या प्लॅन मध्ये रिसिप्ट मध्ये पैसा किती येतोय आणि पेमेंट प्लॅन करू शकता. कोणाला या बजेट पिरियड मध्ये पेमेंट द्यायचं आहे, कोणत्या व्यक्तीला किती पैसा देऊ शकतात, कोणत्या व्यक्तीला किती काळासाठी पैसा द्यायचा. म्हणजे तुमच्याकडे कॅश अवेलेबल असेल तर पेमेंट कोणाला नाही द्यायचं आणि कोणाला द्यायचं हे तुम्ही ठरवू शकता. इट युजफुल टू नोविंग द फ्लो ऑफ फंड अँड देअर रिक्वायरमेंट. म्हणजे ते काय सांगतं की तुमच्याकडे येणारा पैसा किती आहे हे दाखवलं जातं आणि किती रिक्वायरमेंट आहे म्हणजे पैशाची अजून किती गरज पडू शकते, किती गरज पडू शकते हे तुमच्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह बॅलन्सवर डिपेंड करेल. जर बॅलन्स निगेटिव्ह जात असेल तर तुम्हाला लोन घ्यावं लागू शकतं किंवा तुम्हाला अजून कॅपिटल ऍड करावा लागू शकतो. आणि पॉझिटिव्ह जात असेल तर तुम्हाला कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे की नाही आहे ते तुम्ही पर्सनल डिसाइड करू शकता. इट हेल्प द मॅनेजमेंट टू रेज द फायनान्शियल पोझिशन किंवा इकॉनॉमिक सोर्स. म्हणजे याच्यामध्ये तुमचा फायनान्शियल रेज किती वाढेल, तुमच्या कंपनीची ग्रोथ साठी फायनान्शियल रिक्वायरमेंट किती आहे आणि त्याचे सोर्सेस काय आहेत हे तुम्हाला शोधावं लागेल. इट इंडिकेट्स द सरप्लस और डिफिसिट ऑफ कॅश ऍट द एंड ऑफ एव्हरी बजेट पिरियड. प्रत्येक महिन्याला, प्रत्येक महिना संपला तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे कॅश सरप्लस मध्ये आहे की डिफिसिट मध्ये आहे कळून जाईल. म्हणजे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. समजा तुमच्याकडे 3 महिन्याचा प्लॅन आहे, मार्च, एप्रिल, मे. मेचा ओपनिंग बॅलन्स 10,000 आहे, क्लोजिंग बॅलन्स 20,000 आहे. एप्रिलचा
हा ओपनिंग विकडे जाईल 20,000. समजा याचे पेमेंट करत करत तुम्ही इथं 15,000 वर मायनस मध्ये निघून गेले तर तुमचा इकडे ओव्हरड्राफ्ट तयार होऊन जातो मायनस मध्ये. म्हणजे मग तुम्हाला इथं कॅश काय दिसते, सरप्लस, इथं दिसतो डिफिसिट. समजलं? इथपर्यंत क्लिअर आहे? कॅश Yes, बजेट sir. हो समजलं सर. सगळ्यांना? घाई नाही होते ना? नाही. ओके. नंतर दिलंय मास्टर बजेट. आता हे मास्टर बजेट काय करतं बघा. करू ना कंटिन्यू? हो. मास्टर बजेट म्हणजे त्याच्या नावातच मास्टर आहे. म्हणजे बिग बजेट. मास्टर म्हणजे काय? मोठं बजेट. द मास्टर बजेट इज एक्सप्रेस्ड इन द फायनान्शियल टर्म. फायनान्शियल टर्म म्हणजे काय? पूर्ण होल इयर बद्दल सांगतोय तो. पूर्ण वर्षाचा पिरियड याच्यात येऊन जातो. पूर्ण वर्षभराचं फायनान्शियल प्लॅनिंग याच्यात येऊन जातं. सेट्स आउट द मॅनेजमेंट प्लॅन. आणि याला बनवणारे कोण आहेत? मॅनेजमेंट असतो. मॅनेजमेंट मध्ये कोण येतं? बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि कंपनीची बॉडी ऑफ मीटिंग किंवा बॉडी ऑफ कंपनी, हे लोक यांना बजावतात. मग ते काय करतात? आधी प्रत्येक डिपार्टमेंट वाईज बजेट कलेक्ट करतात. डिपार्टमेंटचा बजेट पहिले घेऊन घेतात. प्रत्येक डिपार्टमेंटचा, मग सेल्स असेल, परचेस असेल, कॅश बजेट असेल, फ्लेक्झिबल बजेट, सगळे बजेट गोळा करतात आणि त्या सगळ्या बजेटवरनं ते मास्टर बजेट तयार करतात. फॉर द ऑपरेशन अँड द रिसोर्सेस फॉर द फर्म अँड गिवन पिरियड ऑफ द टाइम. It is summary of the budget schedule is capsule from the made for the purpose of presenting one report in the highlights of the budget period. म्हणजे पूर्ण पिरियड जो दिलेला आहे बजेटचा त्याच्यामध्ये तुम्ही हायलाइट करू शकता त्या पॉइंटला. पूर्ण बजेटचा होल पिरियड दिलेला राहील. पूर्ण वर्षभराचा बजेट तुम्ही याच्यामध्ये पब्लिश करू शकता. मग समरी ऑफ फंक्शनल बजेट. मास्टर बजेट इज फायनली अप्रूव्ड अँड इम्प्लिमेंटेड बाय द मॅनेजमेंट. हे मॅनेजमेंट कडनंच इम्प्लिमेंट केलं जाईल. पूर्ण वर्षभरासाठी असेल. द मास्टर बजेट इज प्रिपेअर्ड बाय द बजेट कमिटी ऑन द बेसिस ऑफ द consolidated functional budget. When the master budget is approved by the management, it becomes the business plan of the company. जर मॅनेजमेंट कडनं तो अप्रूव्ह झाला तर तो काय असतो? बिझनेस प्लॅन ऑफ द कंपनी. पूर्ण कंपनीचा बिझनेस प्लॅन असतो. मास्टर बजेट इज द डॅश डॅश ऑफ कंपनी. तर काय सांगणार? प्लॅन ऑफ द कंपनी. ओके, fill in the blanks मध्ये जर आलं, when the master budget is approved by the management, it becomes the dash dash plan of company. तर काय येईल ते? बिझनेस. ओके, समजलं का? हो समजलं सर. नंतर परचेस बजेट सांगितलंय. परचेस बजेटमध्ये फारसं काही एवढं विशेष नाही राहत. परचेस बजेट इज अ डिफाइंड द बजेट विच शो द क्वांटिटी अँड व्हॅल्यू ऑफ गुड्स टू बी परचेस. हे फक्त एवढंच शो करतं की तुम्हाला डे टू डे लागणाऱ्या गोष्टी किती आहेत, डे टू डे लागणाऱ्या नीड्स किती आहेत.
डे टू डे लागणारं रॉ मटेरियल किती आहे, डे टू डे लागणारं फिनिश गुड्स किती आहे. म्हणजे परचेस बजेट फक्त तुम्हाला परचेस किती करायचं एवढंच सांगेल. अलग लक्षात. This budget is the prepared by the purchase manager to show the purchase which must be made during the budgeted period. It includes the direct and indirect material. मग त्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की फिनिश गुड्स रॉ मटेरियल काय लागणार आहे ते फक्त सांगतील. परचेस ऑल्सो द सर्व्हिस रिक्वायर्ड बाय द मॅनेजमेंट. परचेस बजेट हा तुम्हाला मॅनेजमेंटला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी वापरला जातो. जसं की बजेटची गोष्ट विचारात घेतली तर याच्यामध्ये तुमचं घराचं प्लॅनिंग तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल तुमच्या किचन मध्ये कुठल्या गोष्टी लागतात हे तुमचे आता आला का? हो सर. बंद झाला होता ना? हो. ओके. माझा प्रश्न असा होता की किचन मध्ये लागणारं साहित्य असेल किंवा किचन मध्ये लागणाऱ्या गोष्टी असतील किंवा किचन मध्ये लागणाऱ्या ज्या नीड्स आहेत ते आपल्या पॅरेंट्स मध्ये कोण चांगलं सांगू शकतो आपल्याला? मम्मी. मम्मी सांगू शकते कारण किचन सांभाळणारी मम्मी आहे, बरोबर. आणि पूर्ण घरासाठी काय बजेट लागणार आहे हे कोण सांगेल? कोणासाठी किती पैसा द्यायचा, कोणाकडनं कुठून पैसा आणायचा, घर कसं चालवायचं हे कोण ठरवतं? पप्पा. पप्पा ठरवतं. म्हणजे मग मास्टर बजेट लाईक ऍज अ पप्पा आणि परचेस बजेट लाईक ऍज अ मम्मी. समजलं का? पूर्ण होल ऑफ द कंपनीचा प्लॅन डिसाईड करणारे पप्पा असतात आणि परचेस बजेट म्हणजे काय, किचन मध्ये कुठलं साहित्य परचेस करून आणायचंय, कुठला भाजीपाला आणायचा आहे, कोणती भाजी करायची आहे, कोणत्या भाजीत किती मीठ टाकायचं आहे हे डिसाईड करणारी मम्मी असते. म्हणजे परचेस. समजलं? दोघी बजेट मधला फरक समजला का? इतका सोपं. हो. सेल्स बजेट पण त्याच पद्धतीने येतं. सेल्स बजेट ऍज लाईक टू यू. ऍज लाईक टू यू म्हणजे कोण? तुम्ही जे सगळे माझ्या समोर ऑनलाईन क्लासला बसलेले आहेत, तुम्ही सगळे सेल्स बजेट आहात. हाऊ दॅट पॉसिबल? काय करणार आहात सगळे? कारण त्यांच्या प्लॅनिंग नुसार त्यांनी तुमच्यावर खर्च केलेला आहे, बरोबर आहे. ते तुमच्यावर का खर्च करतायत माहिती तुम्हाला? की तुम्ही पटकन शिकावं, पटकन कुठेतरी जॉब करावा आणि त्यांनी तुमच्यावर जो केलेला खर्च आहे तो तुमच्याकडून त्यांनी वसूल करावा. करतात की नाही? हेच तर प्लॅनिंग आहे ना सगळ्यांचं. हो सर. मग सेल्स बजेट म्हणजे तुम्ही. आपण एवढं सगळं कशासाठी करतो? सेल्स साठी. कंपनीमध्ये एवढं सगळं मॅनेजमेंट कशासाठी असतं? टर्नओव्हर वाढावा, सेल्स वाढावा, सेल्स झाला तर प्रॉफिट होईल, प्रॉफिट झाला तर पैसा येईल, पैसा आला तर खर्च होईल, खर्च झाला तर मजा करता येईल. म्हणजे सगळं जे चालू असतं ते याच्यासाठी. सेल्स बजेट का केला जातो? A sales budget is a statement expressing physical quantity and valuable anticipated sales during a specific period of time.
पूर्ण होल टाइम मध्ये तुम्ही सेल्स किती करणार आहात आणि तो सेल कसा करणार आहात त्याच्यासाठी तुमची रिक्वायरमेंट काय असणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग काय असणार आहे ते तुम्ही सेल्स रिसिप्ट मध्ये शो करता. समजलं? वर्षभरामध्ये किंवा तुमचा जो बजेट पिरियड असेल त्या पिरियड मध्ये तुम्ही किती सेल करणार आहात, रोखीत किती करणार आहात आणि कॅश मध्ये किती करणार आहात हे सगळं बजेट तुम्ही याच्यामध्ये देत असता. क्वांटिटी अँड व्हॅल्यू, क्वांटिटी आणि व्हॅल्यू एक्सप्रेस करतो कशामध्ये? सेल्स बजेट मध्ये. अजून याच्यामध्ये झिरो बेस्ड बजेट आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर बजेट आहे, प्रोडक्शन बजेट आहे, प्रोडक्शन कॉस्ट बजेट पण आहे. तुम्हाला असं वाटतंय का आता हे जर घेतले तर अजून डोक्यावर जाईल ते? हो सर, उद्या घेऊ सर. उद्या घ्यायचे. ऍक्च्युली हे जे आहेत पुढचे, जसं की आपण मास्टर बजेट पासून सुरू केलं बघा. मास्टर बजेट, परचेज बजेट, सेल्स बजेट, जेड बजेट, जेड बीबी बजेट आहे किंवा कॅपिटल बजेट आहे, प्रोडक्शन बजेट आहे, प्रोडक्शन कॉस्ट बजेट आहे. यांच्यावर 99.99% तुम्हाला शॉर्ट नोट्स येतात, थेरी विचारली जाते. यांच्यात प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नाही आहेत. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तुम्हाला फ्लेक्सिबल बजेट, कॅश बजेटवर विचारले जातात. त्याची जास्त प्रॅक्टिस करावी लागेल आपल्याला. 15 मार्काला प्रश्न येतील त्याच्यावर. त्याच्यावर शॉर्ट नोट्स किंवा क्वेश्चन येऊ शकतात फक्त थेरी मध्ये. मग आपण इथं थांबून घ्यायचं का? हो. हो. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? नाही. नाही. आज कोण अब्सेंट आहे? जयश्री नव्हती का सुरुवातीपासून? कावेरी आहे, प्रश्न आहे, विजय आहे, जागृती आहे, गणेश आहे, साक्षी, कुशल. ठीक आहे, चालेल. बाकीचं आपण उद्या कंटिन्यू करून घेऊ किंवा मग उद्यापासून डायरेक्ट प्रॉब्लेमला बी सुरुवात करता येईल आपल्याला.